हॅलो स्टुडंट, मी लखंडने आणि आज आपण स्टार्ट करणार आहोत मॅथ 1 10th क्लासचा प्रॅक्टिस सेट 1.5. ओके, या ठिकाणी आपला 10th क्लासचं जे मॅथ 1चं जे प्रॅक्टिस सेट 1.5 आपण स्टार्ट करणार, त्याचा आपल्याला न्यूमरिकल या ठिकाणी फर्स्ट नंबरचं दिलेला आहे. तर आपण आपला जो टाइम आहे वेस्ट न करता आपलं एक्झाम्पल काय करू, आपण स्टार्ट करू. यापर्यंत आपले 1.4 पर्यंत आपण प्रॅक्टिस सेट काय केले आपल्या युट्यूबवर अपलोड केलेले आहे. तर चेक करा, या ठिकाणी आपण पहिले एक्झाम्पल दिले आहे. 2 नंबर डिफर बाय 3. दोन जे नंबर आहे त्या दोन नंबर मध्ये जो डिफरन्स दिलाय तो 3 चा दिलाय. ओके, आता सर्वात पहिले आता बाकीचं नंतर आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करू. तर सर्वात पहिले आपण काय करू, सपोज दोन नंबर दिले आहेत. दोन नंबर पैकी सपोज द ग्रेटर नंबर बी एक्स. ग्रेटर नंबर घेतला आपण, एक्स घेतला. तर द स्मॉलर नंबर बी घेतला आपण वाय. ओके, आता चेक करा दोघांमधला डिफरन्स दिला. डिफरन्स म्हणजे काय केला का आपल्याला, सबट्रॅक्शन. तर आता आपण घेऊ फर्स्ट कंडिशन. ओके, तर फर्स्ट कंडिशन मध्ये चेक करा, दोन नंबरचा डिफरन्स दिला. तर दोन नंबरचा डिफरन्स म्हणजे ग्रेटर नंबर आहे आपला एक्स मायनस वाय इक्वल टू किती आपल्याकडे डिफरन्स 3 चा दिला आहे. हे घेतलं मी फर्स्ट इक्वेशन. ओके, आता फर्स्ट इक्वेशन या ठिकाणी आपलं क्लिअर झालं. आता चेक करा, आता पहा सेकंड कंडिशनला काय म्हणत आपल्याला. सेकंड कंडिशनला काय म्हणत पहा स्टुडंट, द एन दिला इथं सम आहे. द सम ऑफ द ट्वाइस द स्मॉलर नंबर. सम म्हणजे काय होते, ऍडिशन. म्हणजेच ऍडिशन करू आपण, एक ग्रेटर नंबर आणि एक स्मॉलर नंबर. द सम ऑफ द ट्वाइस द स्मॉलर नंबर. स्मॉलर नंबर कोणता आपला वाय, तर त्याची काय केली आहे, ट्वाइस केली आहे. अँड थ्राइस द ग्रेटर नंबरची थ्राइस केली आहे, म्हणजेच किती होईल 3x. ओके, आणि ते नंबर किती दिले आपल्याला 19. ओके, या ठिकाणी पहा तुम्ही सेकंड इक्वेशन तयार झालेलं आहे. ओके, पण आता आपल्याला काय करायला लागेल, एक ऍडिशन करायला लागेल किंवा सबट्रॅक्शन करा. ऍडिशन करा किंवा सबट्रॅक्शन करा, दोन्ही इक्वेशन मध्ये एक एक टर्म आपल्याला सेम असायला पाहिजे. आता जर तुम्ही पहा या ठिकाणी जर तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी मी जर या इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय केलं तर -2y आणि इथं येईल +2y. म्हणजे या इक्वेशनला मी काय करतो, इक्वेशन कोणतं आपलं फर्स्ट मल्टिप्लाय बाय, मी याला काय करतो 2 न मल्टिप्लाय. चेक करा आता काय 2 न जर मी मल्टिप्लाय केलं, 2 × x किती ना आपल्याजवळ 2x मायनस 2 × y 2y इक्वल टू काय झालं 3 × 2 = 6. तर या ठिकाणी माझं इक्वेशन झालं थर्ड. आता बघू शकता तुम्ही इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन थर्ड, एक टर्म आहे 2y +2y आणि एक काय -2y. तर याची काय करू शकतो आपण, ऍडिशन या ठिकाणी करू शकतो. म्हणजे आता बघा ऍड इक्वेशन कोणतं, सेकंड अँड थर्ड. ओके, दोघांची मी काय करतो, ऍडिशन करतो. म्हणजे चेक करा काय 3x + 2y = 19, 2x - 2y काय आलं आपल्याकडे 6. ओके, या ठिकाणी पहा निगेटिव्ह पॉझिटिव्ह कॅन्सल झाला. या ठिकाणी किती ना आपल्याजवळ 5x. ओके, या ठिकाणी किती ना आपली ऍडिशन 25. x = 25/5 म्हणजेच x ची व्हॅल्यू आपल्याकडे आली 5. x ची व्हॅल्यू 5 आहे. x म्हणजेच कोण, x म्हणजे आपला झाला ग्रेटर नंबर. ओके, आता मी काय करतो, ही जी व्हॅल्यू आहे तिन्ही इक्वेशन पैकी कोणत्या इक्वेशन मध्ये इथं काय करतो, पुट करतो. पुट x = 5 इन इक्वेशन फर्स्ट वाला आपल्यासाठी काय लहान आहे, तर आपण काय करू फर्स्ट इक्वेशन मध्ये त्याला पुट करू. चेक करा फर्स्ट इक्वेशन काय, x - y इक्वल टू किती आपल्याकडे 3. ओके, तर x ची व्हॅल्यू चेक करा, तुमच्याकडे x ची व्हॅल्यू किती आली 5. आता मी काय करतो, y तिकडे घेऊन जातो आणि 3 इकडे आणतो, म्हणजेच किती होईल आणि काय आपल्याजवळ, तर y = आपल्याकडे किती आले, y = आला आपल्याजवळ 2. तर आपल्याला काय विचारलाय, फाइंड द रिक्वायर्ड नंबर आर. रिक्वायर्ड नंबर आर किती आला आपल्याजवळ, x आला आपल्याजवळ 5 आणि अँड y किती आला आपल्याजवळ
आणि y किती आला आपल्याकडे 2. ठीक आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जर आपला आन्सर बरोबर आहे की नाही आहे, वर्ड प्रॉब्लेम मध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना काय जाते, अडचण जाते. तर हे आन्सर आपलं बरोबर आहे की नाही आपण टॅली करू शकतो. सपोज मी जर घेतला x किती घेतलाय, x जर घेतला मी 5 आणि चेक करा y किती घेतला 2, डिफरन्स जर काढला आपण तर चेक करा आपल्याकडे किती आला 3. तुम्हाला जर वाटत फर्स्ट इक्वेशन नाही सेकंड इक्वेशनला टॅली करून पहा, तर आपण याला काय करू, तर सेकंड इक्वेशनला सुद्धा टॅली करून पाहू शकतो. म्हणजे चेक करा x ची काय केली आहे थ्राईस, म्हणजे तिप्पट झालेली आहे. म्हणजे चेक करा x किती आला 5 into 3 किती झालं आपल्याकडे 15 प्लस y ची डबल केली म्हणजे 2 दिलाय आणि y सुद्धा किती दिला 2 किती झाले 4. तर दोघांची ऍडिशन पाहू शकता किती झाली आहे 19. म्हणजेच आपलं केलेलं आन्सर जे आलाय 5 आणि 2 हे आन्सर आपल्याला परफेक्ट आहे. तुम्ही या पद्धतीनं सुद्धा काय करू शकता, सॉल्व्ह करून पाहू शकता, टॅली करू शकता की आपले आन्सर बरोबर आहे की नाही आहे. म्हणजे या ठिकाणी आपला आता जो फर्स्ट क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 1.5 मधला तो आपला फर्स्ट झालेला आहे. तर आता त्यानंतर पाहणार आपण सेकंड क्वेश्चन. ओके, तर या ठिकाणी पाहू शकता सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलं आहे, ऍक्टिव्हिटी दिली आहे. सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिलं आपल्याला, ऍक्टिव्हिटी दिली आहे. काय आय एम रेक्टँगल, त्याच्यानंतर रेक्टँगलच्या अपोजिट साईड काय असतात, इक्वल असतात, आपल्याला माहित आहे सेम असतात. त्यानंतर फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय ची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे. त्यानंतर एक्स आणि वाय ची व्हॅल्यू निघून तर लेंथ आणि ब्रीथ सुद्धा निघून जाईल आपली. त्यानंतर फाइंड द माय पेरिमीटर अँड एरिया, म्हणजे रेक्टँगलचा पेरिमीटर काढायचा आणि एरिया काढायचा आहे. आपण जो स्टेप बाय स्टेप सर्वात पहिले काय घेऊ आपण, ऑपोजिट साइड ऑफ रेक्टेंगल आर इक्वल लिया तुम्ही किंवा कॉन्ग्रंट लिया, नो प्रॉब्लेम. इक्वल. ओके, आता पहा इक्वल जर पाहायचं आता आपल्याला तर या दोन साईड काय झाल्या आपल्या इक्वल झाल्या. म्हणजेच काय करू आपण आता इथे आपल्याला इक्वेशन बनवून पहिले काय निघा इक्वेशन, म्हणजे त्या ठिकाणी आपली एक्स वायची सपोज मी घेतलं 4x मायनस वाय इक्वल टू काय असतात अपोजिट साइड इक्वल किंवा कॉन्ग्रंट म्हणू शकतात. तर इकडलं काही आपल्याजवळ 2x प्लस वाय प्लस 8. आता आपण याचं इक्वेशन बनवून घेऊ 4x लाईक टर्म जवळ घेऊ, हा मायनस 2x ऑलरेडी मायनस वाय आहे, हा सुद्धा येईल तर मायनस वाय आणि इकडे किती राहील आपल्याकडे 8. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 4x या ठिकाणी काय करू शकतो आपण, या ठिकाणी पहा 4x मधून 2x गेले किती आले आपल्याजवळ 2x मायनस, आता चेक करा दोन्ही मायनस आहे मायनसच राहणार आहे, तर मायनस 2y इक्वल टू किती ना आपल्याकडे 8. क्लिअर. आता भाई या इक्वेशनला आपण काय करू शकतो, आणखी डिवाइड सुद्धा करू शकतो. 2 न डिवाइड केलं तर किती x मायनस वाय इक्वल टू किती झालं आपल्याकडे 4. तर इक्वेशन आपल्याकडे झालं आहे इक्वेशन फर्स्ट. ओके, आता आपण पाहिलं होतं की अपोजिट साइड कसे असतात इक्वल असतात. तर आपण हे आणि हे साइड पाहिली, आता आपण या दोन साइड घेऊ. म्हणजेच काय ते नाव काही x प्लस 4 इक्वल टू किती आपल्याकडे 2x 2y. आता काय करू शकतो आपण, x मायनस 2y आणि हा 4 तिकडे नेला तर काय मायनस 4. या ठिकाणी चेक करू शकता इक्वेशन सेकंड या ठिकाणी आपलं बनलेलं आहे. आता पहा इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड आपल्या या ठिकाणी बनलेलं आहे. तर आता त्यानंतर आपण सॉल्व्ह करून घेऊ. ओके, आता पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काय आपल्याजवळ x आहे आणि या ठिकाणी x आहे. तर या ठिकाणी आपण काय करू, सबट्रॅक्शन करू. काय करू आपण, सबट्रॅक्शन. तर या ठिकाणी आपण सेकंड इक्वेशन फर्स्ट मधून काय करू, सबट्रॅक्ट करू. सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम फर्स्ट मधून. ओके, तर काही ना आपल्याजवळ x मायनस वाय इक्वल टू 4. त्यानंतर काही ना आपल्याजवळ x मायनस 2y इक्वल टू मायनस 4. तर सबट्रॅक्शनच्या वेळेस लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जे खालचे जे आपण इक्वेशन दिलेलं आहे त्याचे साईन काय करायचे, चेंज करायचे. म्हणजेच हा पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह, निगेटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह. म्हणजे आता हे दोन झाले कॅन्सल. आता चेक करा हे करंटचं साईन याचं काय पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच 2y मधून जर तुमचा 1y गेला तर म्हणजेच काय राहिलं तुमच्याकडे y. चेक करायचं करंटचं साईन पॉझिटिव्ह आहे,
पॉझिटिव्ह 4 आणि वरचा सुद्धा पॉझिटिव्ह, म्हणजेच किती झाले आपल्याकडे 8. म्हणजे वाय ची व्हॅल्यू किती आली आपल्याजवळ 8 आली आहे. आता पहा या ठिकाणी आपल्याला म्हणलं फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. वाय ची व्हॅल्यू आपल्याला कशाची काढायची, एक्स ची. कोणत्याही दोन इक्वेशन मध्ये तुम्ही पुट करू शकता. पुट y इक्वल टू 8 इन इक्वेशन. कशामध्ये सुद्धा पुट करू शकता तुम्ही, कशात करू आपण, फर्स्ट मध्ये. चेक करा, x मायनस y ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे 8 इक्वल टू 4. x इक्वल टू 4 हा तिकडे निगेटिव्ह येतो, काय बनणार पॉझिटिव्ह, म्हणजे x इक्वल टू आपल्याकडे किती आलाय 12 आलाय. म्हणजेच आता जर तुम्ही पाहा विद्यार्थी मित्रांनो, x आणि y च्या व्हॅल्यू आपल्या आलेल्या आहेत. चेक करा, x आणि y च्या व्हॅल्यू आपल्याला आलेल्या आहेत. तर आपल्याला काय करायचं, फाइंड द पेरिमीटर अँड एरिया. लक्षात ठेवायचं, पेरिमीटर अँड एरियाच्या आधी, पेरिमीटर अँड एरियाच्या आधी आपल्याला सर्वात पहिले काय माहित असणं आवश्यक आहे, तर आपल्याला रेक्टेंगलची लेंथ आणि ब्रीथ माहित असणं आवश्यक आहे. आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता की हे झाली लेंथ. मग हे वापरा तुम्ही की हे साईड वापरा, कोणती वापरू शकता. तर सर्वात पहिले काय घेऊ आपण, लेंथ. लेंथ ऑफ रेक्टेंगल. तर लेंथ ऑफ रेक्टेंगल साठी काय घेऊ आपण, कोणतेही, हे घ्या किंवा हे घ्या. 4x मायनस वाय, 4x मायनस वाय. चेक करा, 4 जसाच्या तसा इंटू एक्स ची व्हॅल्यू तुम्ही चेक करू शकता. एक्स ची व्हॅल्यू किती आहे 12 मायनस वाय ची किती आहे 8. ओके, तर या ठिकाणी जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर 48 येते, आणि 48 मधून जर आपला किती गेले 8 गेले तर आपले झाले 40. म्हणजे लेंथ झाली आपली 40 युनिट. आता पाहिजे ब्रीथ. ब्रीथ ऑफ रेक्टेंगल. तर ब्रीथ तुम्ही पहा, एक तर 2y ची हे साईड यूज करू शकता आणि ते x+4 यूज करू शकता. मी 2y ची यूज करतो. 2y 2 इंटू y ची व्हॅल्यू 8 आहे, किती येऊन आपल्याकडे 16 युनिट. ओके, झालं इथपर्यंत. आपली लेंथ सुद्धा आली आहे, आपली ब्रीथ सुद्धा आली आहे. आता आपला लास्ट पॉइंट कोणता आहे, फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. ओके, आता मी काय करतो, पेरिमीटर सर्वात आधी मी या साईडचा एरिया रिमूव्ह करून टाकतो. ऍक्टिव्हिटी आहे, मोठी आहे, सिंपल आहे, फक्त आपल्याला जागा जास्त पाहिजे. या ठिकाणी मी रिमूव्ह करतो. आता तुम्ही पाहू शकता की फाइंड माय पेरिमीटर. मग पेरिमीटरचा फॉर्म्युला काय, ऑफ रेक्टेंगल. पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल. पेरिमीटर ऑफ रेक्टेंगलचा फॉर्म्युला असते 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रीथ. आता चेक करा, 2 इन ब्रॅकेट एल किती आपल्याकडे 40 प्लस ब्रीथ किती आपल्याकडे 16. 2 इन ब्रॅकेट किती झाले 56, आणि मल्टिप्लाय जर केला तर तुमचा 6 to the 12, 1 कॅरी 10 11. म्हणजे चेक करा, आपला 112 युनिट या ठिकाणी काय आला, आपला पेरिमीटर आलेलं आहे. ओके, आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे पेरिमीटर झाला. आता काय म्हटलं, फाइंड माय एरिया. मग या ठिकाणी मी काय करतो, एरिया. आता काय घेणार आहे मी, एरिया ऑफ रेक्टेंगल. ओके, आता एरिया ऑफ रेक्टेंगलचा फॉर्म्युला असतो आपला लेंथ इंटू ब्रीथ. तर तुम्ही बघू शकता, लेंथ आपल्याकडे 40 होती, ब्रीथ आपल्याकडे 16 आहे. 16 0 0, 16 4 जा 64. आता एरिया म्हटलं आहे तर आपल्याला काय लागेल, आपण यू घेतला, युनिट घेतलाय, तर काही ना आपल्याकडे SQU म्हणजे 640 स्क्वेअर युनिट आपल्याला काय आला, एरिया आलेला आहे. पाचचा पार्ट मी इरेज केलेला होता, तो तुमच्याजवळ तुम्ही रिव्हर्स जर केले तर तुम्ही पाहू शकता. एक्झाम्पल मोठा आहे त्या कारण जागा सुद्धा आपल्याला जास्त पाहिजे. या ठिकाणी पाहू शकता आपलं सेकंड एक्झाम्पल सुद्धा या ठिकाणी आपलं संपलेलं आहे, ते सुद्धा पद्धतशीरपणे. आता पाहणार आहोत आपण थर्ड एक्झाम्पल. ओके, विद्यार्थी मित्रांनो, जे वर्ड प्रॉब्लेम असते थोडे पद्धतशीर जर समजून घेतले तर आपल्याला जास्त त्रास जाणार नाही. तर या ठिकाणी चेक करा, या ठिकाणी काय म्हटलं आपल्याला, थर्ड एक्झाम्पल आहे, सम ऑफ द फादर एज अँड हिज सन. फादरचं आणि त्याच्या सनचं आपल्याला एज दिलेलं आहे. पहा काय म्हटलं, सम ऑफ फादर एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. दोघांच्या वयाची बेरीज दिली आपल्याला, ऍडिशन दिले 70. पण आता सर्वात पहिले काय करणार आपण, सपोज present age of father be x year
प्रेझेंट एज काय घेतलं मी एक्स. तसं सनचं सुद्धा घेऊ आपण. प्रेझेंट एज ऑफ सन बी काय घेतलं वाय इयर. ओके, आता चेक करा विद्यार्थी मित्रांनो. आता फर्स्ट कंडिशन आपल्याला काय म्हणते हे पद्धतशीर पाहायचं. फर्स्ट कंडिशन का चेक करा. सम ऑफ फादर एज आणि ट्वाइस द एज ऑफ सन. फादरचं एज आपल्याकडे एक्स आणि सनचं एज जे आहे ते काय केलं ट्वाइस वाय आहे, तिथे काही आपल्याकडे 2y आणि ऍडिशन किती दिले दोघांची 70. इक्वेशन फर्स्ट. ओके, आता सेकंड कंडिशनला काय म्हणतं पहा विद्यार्थी मित्रांनो. सेकंड कंडिशनला पहा काय म्हणताय. इफ द डबल द एज ऑफ द फादर. फादरचं वय काय केलंय आपलं डबल घेतलाय. म्हणजे फादर आपल्याकडे एक्स होता तर किती ना आपल्याकडे 2x. त्यानंतर पहा डबल द एज ऑफ फादर अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन. सनच्या एज मध्ये ऍड केलं तर सनचं काय होतं वाय. ऍड केलं तर त्या दोघांची सम किती दिली आपल्याकडे 95. हे झालं इक्वेशन सेकंड. तर आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं फाइंड देअर प्रेझेंट एजेस. ओके, तर प्रेझेंट एज काढायचं तर आपल्याला पहा एक ऍडिशन करावं लागेल किंवा दोन इक्वेशन मध्ये सबट्रॅक्शन करावं लागेल. त्यासाठी आपल्याला काय करावं लागते दोन टर्म सेम असणे आवश्यक आहे दोन इक्वेशन मध्ये. तर आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी x आहे तर या ठिकाणी 2x आहे, इथं 2y आहे इथं y आहे. तर मी काय करतो कोणत्या एका इक्वेशनला मल्टिप्लाय करतो तर मी करतो इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट मल्टिप्लाय बाय 2. मी जर याला 2 न मल्टिप्लाय केलं तर काही नेक्स्ट चेक करा. 2x या ठिकाणी 4y आणि या ठिकाणी 140. ओके, इक्वेशन झालं आता थर्ड. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी जर आता इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन थर्ड या ठिकाणी बघा दोन्ही टर्म सेम झाले आहे आणि साइन सुद्धा सेम आहे तर या ठिकाणी करायला लागेल आपल्याला सबट्रॅक्शन. तर मी या ठिकाणी लिहू शकतो सबट्रॅक्ट. आता बघू मोठं कोणतं आपला हाय तर काय करू आपण सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम थर्ड. आता सेकंड इक्वेशन आपण थर्ड इक्वेशन मधून काय करणार आहोत रिमूव्ह म्हणजे सबट्रॅक्ट करणार आहोत. या ठिकाणी आपण थोडं पार्टिशन करून घेऊ. ओके, तर आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्याला सबट्रॅक्शन करायचं तर आधी कोणतं लिहू आपण मोठं वालं म्हणजेच काही 2x प्लस 4y इक्वल टू 140 आणि दुसरा आपल्याला 2x प्लस y इक्वल टू 95. सबट्रॅक्ट विद्यार्थी मित्रांनो मी आधी सुद्धा सांगितलंय तुम्हाला की जर आपल्याला सबट्रॅक्ट करायचं असेल तर आपल्याला काय करायचं साइन चेंज म्हणजे पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह. हे झाले कॅन्सल. या ठिकाणी आपलं 3y इक्वल टू त्यानंतर आता काय करायचं आपल्याला 140 मधून 95 मायनस करायचे. सरळ सरळ आपल्याला तिकडे 40 इकडे 5 45 होऊन जाईल. त्यानंतर y इक्वल टू 45 डिवायडेड बाय किती 3. तर y ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे y ची व्हॅल्यू आपल्याकडे यानंतर याला डिवाइड केलं तर किती आपल्याकडे 15. म्हणजे y 15 आला म्हणजे याचा अर्थ की आपल्याजवळ कोणाचं एज आलाय सनचं एज आलाय. आता कोणाचं पाहिजे फादरचं. तर काय करू आपण पुट y इक्वल टू 15 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करता फर्स्ट सेकंड थर्ड आपण करू फर्स्ट मध्ये. कोणत्या इक्वेशन मध्ये जरी तुम्ही पुट केलं तरी तुमचं आन्सर 100% तेच येणार आहे. चेंजेस होणार नाही, फक्त कॅल्क्युलेशन कमी जास्त राहू शकते. मी करणार आहे फर्स्ट इक्वेशन मध्ये ऍड. ओके, तर या ठिकाणी घेतो मी फर्स्ट इक्वेशन. फर्स्ट इक्वेशन मध्ये जर मी ऍड केलं तर चेक करा x प्लस 2 इंटू y ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 15 इक्वल टू किती आपल्याकडे 70. x इक्वल टू 70 हा किती होईल 15 टू द 30 तिकडे नेलं तर -30. ओके, तर x इक्वल टू किती आला आपल्याकडे 40. म्हणजे कोणाचं एज आलाय फादरचं एज आलाय. तर चेक करा आपल्याला काय विचारलं फाइंड देअर प्रेझेंट एज. आता या ठिकाणी लिहू शकतो आपण प्रेझेंट एज ऑफ फादर प्रेझेंट एज ऑफ फादर इज किती आलं आपल्याकडे 40 इयर आणि दुसरं प्रेझेंट
एज ऑफ सन इज किती आलाय 15 इयर. 15 इयर. या ठिकाणी आपलं जे प्रॅक्टिस सेट 1.5 आहे त्यामधलं थर्ड एक्झाम्पल सुद्धा या ठिकाणी कंप्लीट झालं. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या आधी सुद्धा सांगितलंय तुम्हाला की आपल्याला जर टॅली करायचं असेल तर काय करायचं. आपण या इक्वेशनवर फोकस करू. सपोज यक्स, यक्स म्हणजे किती आहे, यक्स म्हणजे फादर, फादरचं एज किती आलाय पहा 40. ओके, प्लस 2y प्लस 2 इंटू वायची व्हॅल्यू किती आली आहे 15. चेक करा 40 प्लस 15 टू द 30 आणि दोघीची ऍडिशन केली तर किती येते 70 येते. म्हणजे आपण काढलेल्या व्हॅल्यू एकदम परफेक्ट आहे. आपलं आन्सर बरोबर आहे. हे तुम्ही काय करू शकता, अशा पद्धतीनं काय करू शकता, टॅली सुद्धा करू शकता. या ठिकाणी आपलं थर्ड एक्झाम्पल झालंय. आता पाहणार आहोत आपण नेक्स्ट एक्झाम्पल, यानंतर जे आहे ते आपण एक्झाम्पल पाहणार आहोत.